चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। बऱ्याच दिवसांनी आपण शिक्षक भरती संदर्भातील मुद्दा घेतोय आणि हा जो काही मुद्दा आहे शिक्षक भरतीचा मागच्या 1 वर्षापासून जवळपास सुरू आहे, कारण पुढच्या महिन्यामध्ये या पहिली जी तक्रार दाखल झाली होती गोंदिया जिल्ह्यातील, त्या तक्रारीला आता पुढच्या महिन्यामध्ये 1 वर्ष पूर्ण होईल FIR होऊन, आणि त्यानंतर जे काही सत्र सुरू झालं ते सर्व तुमच्या समोर आहेत। सर्व बातम्या आम्ही तुमच्या समोर आणलेल्याच होत्या। मुद्दा असा आहे की ज्या काही कारवाया झाल्या आतापर्यंत आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर अटक झाल्या, यामध्ये संस्था चालक यांच्या अटक ह्या झालेल्या नाहीत, कोणाच्या दबावामुळे झालेल्या नाहीत, त्यामध्ये कशाचा वापर झालेला आहे ह्या सगळ्या गोष्टी पुढे आहेत। परंतु त्यांची अटक का झाली नाहीत, कारण अनेक जे बेनिफिशरीज होते, जे दलाल होते, काही शिक्षणाधिकारी आहेत, त्यांची अटक झाली। परंतु ज्यांनी बोगस कागदपत्र सादर केले किंवा ज्यांनी नोकऱ्या घेतल्या किंवा ज्या संस्था चालकांनी याला हे सर्व प्रकरण पुढे नेलं भ्रष्टाचाराचं, त्यांच्या अटक झालेल्या नाहीत आणि यामध्ये सर्वांचे लागेबांधे आहेत। एक प्रकरण असंच आहे जे गोंदिया जिल्ह्यातील प्रकरण आहेत आणि या गोंदिया जिल्ह्यातील प्रकरणाला सदर पोलीस ठाण्याचे जे निरीक्षक आहेत PI देशमुख यांनी पत्र लिहिलेलं आहे। अमोल देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे सदर, नागपूर शहर, आणि यांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग जिल्हा परिषद गोंदियाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि हे जे महत्त्वाचे, तातडीचे आणि कालमर्यादित असं पत्र आहेत आणि या पत्राच्या माध्यमातून शिक्षण विभागामध्ये कोणत्या लेवलला भ्रष्टाचार चालू होता किंवा संस्थेमध्ये कोणत्या पद्धतीनं भ्रष्टाचार चालू होता, संस्था चालकांची कशा पद्धतीनं मनमानी सुरू होती, त्याचा भांडाफोड या पत्रातून होते। हे पत्र फक्त त्यांच्यापर्यंत गेलेलं आहे, अजूनही माध्यमांमध्ये कुठे आलेलं नाहीत, परंतु आमच्या हाती पत्र लागलेलं आहे। हे एक पत्र आहे, हे पत्र त्यांनी भंडाऱ्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि या पत्रामध्ये जवळपास 4 ते 5 महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत आणि हे जे महत्त्वाचे तंतोतंत पॉइंट मुद्दे मांडले आणि त्याचे जे पुरावे आहेत, हे सर्व पुरावे त्याचे त्या ठिकाणी जोडलेले आहेत। हे सगळं आमच्या हाती लागलेलं आहे आणि हे जे प्रकरण आहे यामध्ये त्यांनी पत्र पाठवलेलं आहे शिक्षणाधिकाऱ्यांना आणि शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितलं की आम्हाला त्या चंद्रमणी बौद्ध विहार समिती, आमगाव, तालुका आमगाव, जिल्हा गोंदिया इथे या संस्थेच्या अंडरमध्ये असलेल्या ज्या काही 4 ते 5 शाळा आहेत, या शाळांची माहिती पाहिजे आहेत आणि शाळांची कोणती माहिती पाहिजे आहे त्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। या माहितीच्या आधारे किंवा हे जे पत्र लिहिले गेले आहेत, या पत्रातून असं दिसून येते की कशा पद्धतीचा भ्रष्टाचार संस्थेमध्ये चालू होता। ही एकच संस्था नाही की अशा असंख्य संस्था ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये त्यांच्या मुलांना नोकरी, मुलींना नोकरी, फक्त नोकरीच नाही तर ते नोकरी मिळवण्याचे माध्यम कशा पद्धतीचे होते, ते जर त्या ठिकाणी फिट नसेल तर त्यांना कशा पद्धतीनं बसवण्यात आलं, कशा पद्धतीचे बोगस डॉक्युमेंट घेऊन त्यांना त्या ठिकाणी रुजू करण्यात आलं, एकाच व्यक्तीला 2-2 ठिकाणी अप्रूव्हल, बोगस मान्यता कशा पद्धतीनं देण्यात आला, त्याच पद्धतीनं त्यांनी त्यांच्या मुलांच्या नोकऱ्या कशा पद्धतीनं लावल्या, अनुकंपाचा कसा काय घोटाळा झाला, अनुकंपाच्या नोकऱ्या कशा पद्धतीनं लाटण्यात आल्या, याचा सर्व उल्लेख या पत्रामध्ये आहेत आणि हे सर्व माहिती देण्यासंदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे। यामध्ये आणि हे जे पत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे, जे पोलिसांना त्यांना पाठवलेलं आहे, त्यामध्ये ही जी संस्था आहे चंद्रमणी बौद्ध विहार समिती, आमगाव, तालुका आमगाव, जिल्हा गोंदिया यांच्या अध्यक्ष, सचिव आणि या संदर्भातील सर्व माहिती तर मागवलीच आहेत। त्यासोबतच या संस्थेअंतर्गत 4 शाळांचे या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। त्यामध्ये अमृताबेन, इंदिराबेन पटेल, रिसामा, तालुका आमगाव, जिल्हा गोंदिया। त्याच पद्धतीने नंबर 2 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल, सरकाटोला, तालुका आमगाव, जिल्हा गोंदिया। तिसरी आहे मिलिंद विद्यालय, गोरठा, तालुका आमगाव, जिल्हा गोंदिया। नंबर 4 आहे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे कनिष्ठ महाविद्यालय, साखरीटोला, तालुका आमगाव, जिल्हा गोंदिया। तर या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वैयक्तिक मान्यता संबंधीतील फायली व कागदपत्रांची माहिती सादर करण्यासंदर्भात सांगितलेली आहेत। या शाळेमध्ये जवळपास 14 लोकांची भरती करण्यात आलेली होती आणि या 14 लोकांच्या भरती कशा पद्धतीने झाली, तसं तर 4 लोकांच्या संच मान्यता असल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात येत आहेत आणि 4 संच मान्यता असताना
त्या ठिकाणी जवळपास 18 ते 19 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची भरती केल्या गेल्याची माहिती आहे. आता यामध्ये जी माहिती मागवण्यात आलेली आहे त्यामध्ये संदीप रमेश मेंढे, अविनाश जयराम कापसे, लोकचंद ज्ञानीराम हेमने, विजया पटले, नंदकिशोर कठाणे, मुकेश बावनकुळे, आशिष कुंभलकर, नीता पटले, किशोर तुरकर, कृष्णकुमार मानकर हे सर्व शिक्षक आहेत. आणि त्या पद्धतीने अमित कुमार रंगारी, रोशन कावळे, चंद्रमणी मेश्राम, आशिष कांबळे हे परिचर या सगळ्यांचे वैयक्तिक मान्यतेच्या फायली आदेश टिप्पणी सादर करण्याचं सांगितलं आहे. त्याच पद्धतीने त्यांना जे प्रलंबित असलेले मान्यता प्रस्ताव सादर करून फेब्रुवारी 2026 पर्यंत म्हणजे आतापर्यंतचे या शिक्षकांनी उचललेल्या मासिक वेतनाच्या रकमेची लेखी माहिती देखील सादर करण्यास सांगितली. ही एक माहिती त्यांनी मागवलेली आहे. आणि ही का माहिती मागवली तर संच मान्यता नसतानाही या लोकांच्या भरती करण्यात आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. आणि या जर का भरत्या संच मान्यता नसताना करण्यात आल्या तर त्या कशा पद्धतीने केल्या, कोणते कोणते बोगस कागदपत्र तुम्ही त्या ठिकाणी जोडले, त्यांचे अनुभवाचे प्रमाणपत्र कसे जोडले, त्यांची तुम्ही मंजुरी, त्यानंतर शालार्थ आय डी कशी तयार केली आणि शालार्थ आय डी करून सरकारचे वेतन सरकारचे पैसे यांनी कशा पद्धतीने घेतले याचा तपास करायचा आहे. त्याच्यासाठीची सर्व माहिती त्यांनी मागितलेली आहे. त्याच पद्धतीने नंबर 2 कोमल महेंद्र मेश्राम. या महेंद्र मेश्राम या कोण आहेत, काय याची देखील माहिती देणार. यामध्ये जवळपास एक आणखी दुसरं कागद आहे, त्यामध्ये सरळ सांगितलं आहे की या सर्व लोकांना सह आरोपी करण्याची तयारी देखील चालवली आहेत. आणि या संस्थाचे जे अध्यक्ष, सचिव, सदस्य त्याच पद्धतीनं ज्यांनी या प्रकरणामध्ये लाभ घेतलेला आहे असे. या प्रकरणामधला सर्वात महत्त्वाचा धागा म्हणजे महेंद्र म्हैसकर हा आहे. महेंद्र म्हैसकर यांना पराग पुडके प्रकरणामध्ये आणि त्यांना बनावट कागदपत्र देऊन त्यांची नियुक्ती करून घेण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्याच पद्धतीने या संस्थेमध्ये देखील काही अशा पद्धतीचे काम झाल्याचा आरोप करण्यात आलेला होता. आणि या महेंद्र म्हैसकर यांना अटक झालेली आहे. या गंभीर गुन्ह्यामध्ये त्यांना अटक होऊन जवळपास आता 9 महिने झालेले आहेत, तरी ते अजूनही तुरुंगामध्ये आहेत. असं असताना त्यांच्या माध्यमातून ज्या लोकांनी कामं केले ते मात्र अजूनही मोकळे आहेत. त्यांची अटक का केली नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या संस्था चालकांनी कोणाला मॅनेज करून त्यांची अटक टाळलेली आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळं त्यांना का अटक नाही ही एक मागणी आहे. आणि या पत्राद्वारे जो रोख आहे तो त्या पद्धतीने दिसत आहे. म्हणूनच महेंद्र म्हैसकर यांनी या ठिकाणी एक दुसरं जे पत्र आहेत, ज्या पत्रामध्ये पुरावे सादर करण्यात आलेले आहेत त्यामध्ये सरळ लिहिलं आहे की महेंद्र म्हैसकर यांनी चंद्रमणी बौद्ध विहार समिती आमगाव जिल्हा गोंदिया या संस्थेअंतर्गत 17 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीसाठी खोटे व बनावटी कागदपत्र तयार केल्याचे प्रकरण आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि यामध्ये एकूण 3 हायस्कूल आणि एक उच्च माध्यमिक शाळेचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीनं या सगळ्या शाळांमध्ये ही जी 2022 पासून जी भरती करण्यात आली आहे 19 लोकांची त्या ठिकाणी भरती दिसत आहे. आणि 2022 पासून अवघ्या 3 ते 4 वर्षामध्येच इतक्या मोठ्या प्रमाणावर भरती. परंतु यांचं आता अप्रुव्हल कधी घेतलं, त्यांचे बॅकडेट एरियस त्यांनी काढले आहेत का याची देखील चौकशी करणं बाकी आहेत. ही जी तक्रार झालेली आहेत या तक्रारीमध्ये जवळपास खोटी व बनावट संच मान्यता करून 14 शिक्षकांचे पद भरण्यात आले. 4 याची मान्यता होती असल्याचं सांगण्यात येत आहे. 14 मग नंतर अतिरिक्त त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. आणि संच मान्यता मिळवण्यासाठी आणि विद्यार्थी दाखवण्यासाठी बोगस TC देखील बनवण्याची यामध्ये तक्रारीत नमूद आहे. विद्यार्थ्यांच्या बोगस TC बनवून पटसंख्या वाढवणे आणि वाढलेल्या पटसंख्याच्या आधारे संच मान्यता मिळवणे आणि त्या संच मान्यतेच्या आधारे शिक्षक भरती करणे अशी ती प्रोसेस होती. आणि या सर्वांना उल्हास नरड यांनी देखील मंजुरी दिल्याची माहिती त्यामध्ये दिलेली आहे. आता ही जी संस्था आहे या संस्थेचं प्रकरण हे एवढ्यावर थांबत नाही. यामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे जो उल्लेख PI यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये जो उल्लेख केलेला आहे त्या उल्लेखामधला जो मी मुद्दा क्रमांक या सगळ्या लोकांचे नावं घेतले हा एक मुद्दा क्रमांक 1 आहे. मुद्दा क्रमांक 2 जो आहे तो संस्था चालकांची मुलगी यांचं B.Ed कधी झालं, त्यांना नियुक्तीपत्र कधी देण्यात आलं याचा देखील मुद्दा त्या ठिकाणी आहे. तिसरा मुद्दा असा आहे की अनुकंपाच्या तत्वावर मिळालेली मान्यता आणि त्या आधारे तिथे झालेला रुजू त्यांचा मुलगा. आणि चौथा मुद्दा जो आहे तो संच मान्यता. असे ते मुद्दे आहेत.
आणि हे सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहेत. आम्ही पुढच्या भागामध्ये हे सर्व महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते पुराव्यानिशी तुमच्या समोर आणू. या प्रकरणी आमचं लक्ष आहे. तुम्ही बघत राहा ॲटपोस्ट मराठी. काही कमेंट्स असल्या तर त्या तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाकू शकता. ॲटपोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.